येड्यापेक्षा आमचं शिक्षण जास्त, त्या येड्यापेक्षा आमचं वय जास्त, त्या येड्यापेक्षा जर आर्थिक न म्हणता असेल तर आमची प्रॉपर्टी जास्त. मग प्रॉपर्टी म्हणजे लायकी कशात? आणि जर वजनात बी म्हणलं तर त्याच्यापेक्षा आपलं वजन जास्त. बरं दिसण्यात म्हणलं तर त्याच्यापेक्षा दिसायलाही बरा. लायकी पात्रता जर हाके साहेब सांगा एकदा ठरवतात कशाहून? आमच्याकडे शहराचं झाड उगवलं की त्याला जागीच मुडक्यावर पाय देऊन खोडल्या जातं, दाबल्या जातं. तुम्ही या शहराचं झाड वाढूच काऊन द्याला मला हेच कळत नाही मराठवाड्यानं. तेव्हा जर ते शहराचं झाड जागीच दाबलं असतं तर आज महाराष्ट्राला हे सगळा त्रास झाला नसता. सरपंच आमच्या भगिनी ज्योत्स्नाताई इलग, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ओबीसीचा हा लढा लढला जातोय. गावागावात प्रत्येक वाड्यात वस्तीत ओबीसीचा एल्गार पेटवला जातोय. असे प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर, त्यांच्यासोबतच या ठिकाणी ओबीसीसाठी सदैव लढत असलेले, ओबीसी लढ्यात स्वतःला झोकून देणारे आमचे मित्र नवनाथजी वाघमारे साहेब, ज्यांच्या भाषणासाठी आपण बऱ्याच वेळच्या आतुर होता. पण आज काय बटुळे बाबांनी ठरवलं की बहुतेक आज काय जरा संध्याकाळच्या वेळेस चांगली बॅटिंग करू. सकाळी सकाळी त्यांनी काही तुम्हाला जशी पाहिजे तशी काही केली नाही असं तुम्हाला वाटतंय तुमच्या चेहऱ्यावरून. ते बटुळे बाबा या ठिकाणी त्यांच्यासोबत असलेले सानप साहेब, आमच्या भगिनी सविताताई मुंडे, सुनीलजी कायंदे, ज्यांनी 4-5 दिवसापासून या ठिकाणी परिश्रम घेतले, असे माऊली शिरसाट असेल, तांदळे असतील, त्यांचे सहकारी असतील, आणि उपस्थित सैंदव गावचे परिसरातील सर्व सरपंच, आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय नागरिक, उपस्थित आमच्या माता भगिनी. खरं तर हाके सर, या ठिकाणी माऊलींचा ज्यावेळेस फोन आला की हाके सर विदर्भात येत आहेत आणि त्यासाठी आपल्याला सिंदखेड राजा, देऊळगाव राजामध्ये 2-2 गावात किमान आपल्याला त्या ठिकाणी सभा घ्यायची आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं सभेला जास्त लोक नसली तरी चालेल, 100-200 लोक असली तरी चालेल, आपल्याला आपला विचार त्या ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे. राज्यातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही सिंदखेड राजा, देऊळगाव राजाला येतोय. मग त्यावेळेस गावं निवडताना त्यांनी सांगितलं की संख्येनं मोठी असलेली गावं बघा. परंतु मी माऊलीला त्याच वेळेस सांगितलं, गाव संख्येनं मोठं असल्यापेक्षा त्या गावात ओबीसीचा विचार जिवंत असलेलं गाव आपल्याला शोधावं लागेल आणि त्याच गावात आपल्याला सभा घ्यावी लागेल. आणि म्हणून सैंदव सारख्या गावाची या ठिकाणी निवड केली. जसं या ठिकाणी सिद्धेश्वर आंधळे सरांनी सांगितलं की ओबीसी लढ्याची सुरुवात जशी मराठवाड्यातून त्या ठिकाणी झाली, तशी विदर्भामध्ये जर ओबीसी लढ्याची सुरुवात झाली असेल तर या सैंदवच्या आमच्या तरुणांनी केली. आमचा दीपक कायंदे असेल, जो अनेक दिवसापासून ओबीसी लढ्यासाठी या ठिकाणी काम करतो आणि ओबीसीसाठी स्वतःच्या पत्नीच्या पदाचा राजीनामा देणारा दीपक कायंदे ज्या गावचा आहे, ही आमची तरुण मुलं ज्या गावची आहे आणि ओबीसीसाठी लढणारी ही मंडळी ज्या गावची आहे, त्या गावातच ही सभा घेतली पाहिजे. म्हणून हे छोटंसं गाव या ठिकाणी आम्ही निवडलं. शेवटी संख्या महत्वाची नसती, लढण्याचा विचार महत्वाचा असतो आणि तो विचार इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेटलेला आहे. आपण सगळीकडे आज फिरताय, गावागावात जाताय, ओबीसीची जनजागृती करताय, ओबीसीना एकत्रित आणताय. हे काही तुमच्या एकट्याचं काम नाही. खऱ्या अर्थानं सगळ्या ओबीसीनं, संबंध ओबीसीनं त्या ठिकाणी एकत्रित आलं पाहिजे. तुमच्या पाठीमागे ताकद उभा केली पाहिजे. कुणाला वेळ देता येत नसेल तर ज्याला जशा पद्धतीनं जमल तशा पद्धतीनं तुमच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. शेवटी हा आपल्या अस्तित्वाचा लढा. म्हणून आपल्या अस्तित्वाचा लढा जर कोणी लढत असेल तर त्याला बळ देण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे. मराठवाड्यातली मंडळी त्या ठिकाणी चांगल्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागे आहे.
परंतु ही ऐतिहासिक विदर्भ भूमी, या विदर्भाच्या भूमीतून सुद्धा ओबीसीची ताकद प्राध्यापक लक्ष्मण हाके सर असतील, नवनाथजी वाघमारे साहेब असतील, या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभा करणं गरजेची आहे आणि त्यासाठीचा आजचा हा प्रयत्न आहे. तुम्ही बघितलं असेल की विदर्भात घुसखोरी करण्याचा प्रयत्न मागच्या काही काळखंडात झाला. जसं चिखल्याचा उल्लेख या ठिकाणी वारंवार झाला. खरं तर जातीपातीचं भांडण, आरक्षणाच्या नावाखाली दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा वाद, आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये भिडवण्याचं काम हे फक्त मराठवाड्यात सुरू होतं. परंतु तुमच्या त्या जरांगेला वाटलं की विदर्भात गेल्यावर आपलं जमतंय आणि विदर्भातही आपण तशीच आग लावू. पण त्याला आम्ही सांगितलं की बाबू हा विदर्भ आहे, इथं लोक मुंडक्यावर उभा करतात, पुन्हा इथं या ठिकाणी येऊ देत नाही. कारण आम्ही आलेल्या पाहुण्याचा सत्कार सन्मानही तेवढाच करतो आणि पाहुणा जर जास्तच आगाऊ असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने सरळही करतो. या ठिकाणी सुनीलने सांगितलं की टीका करताना दोन्हीकडचे कमेंट मी वाचतो. अरे सुरुवात जर त्या ठिकाणून चुकीच्या पद्धतीने होत असेल तर आपणही जशास तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. कारण आपण काही दबून राहणाऱ्यापैकी नाही, भिवून राहणाऱ्यापैकी नाही. आपण कधी जातीवाद करत नाही, कधी धर्मवाद करत नाही. प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आपण या ठिकाणी सोबत घेऊन चालतो. विदर्भामध्ये तर मुळीच जातीवाद नाही, विदर्भामध्ये मुळीच धर्मवाद नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी विदर्भामध्ये राहतात, एकमेकाच्या सुखदुःखात जातात. परंतु तरी सुद्धा मुद्दाम होऊन कोणी जातपातीचं भांडण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर विदर्भाची भूमी आहे, आम्ही कदापि खपून घेणार नाही. या ठिकाणी सांगितलं गेलं, पटोळे बाबांनी तर त्यांच्या भाषणात सांगितलं की कशा पद्धतीनं जरांगेनं त्या ठिकाणी वीज कालवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्याला रोखण्याचं काम सुद्धा हाके सरांनी आणि वाघमारे सरांनी त्या ठिकाणी केलं. आज ओबीसीचा लढा यापूर्वी सुद्धा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, दिवंगत राजीव सातव असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, यांनी सुद्धा ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही मागणी त्या काळात त्या ठिकाणी सभागृहात केली. आणि खरंच ओबीसीच्या प्रवर्गामध्ये ज्या काही जाती येतात त्या सगळ्या जातीचं ओबीसीचं एक सेपरेट कॉलम असला पाहिजे आणि त्याच्यात त्याची जनगणना झाली पाहिजे. नाहीतर हा जरांगेसारखा एखादा माणूस उठतो आणि सांगतो की आमची संख्या 6 कोटी, कुठं 8 कोटी, कुठं 10 कोटी. बरं झालं महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी ना 14-15 कोटी सांगत नाही. आता तर परवा काहीतरी सांगितलं की 2 लाख स्वयंसेवकांना म्हणे. अरे पूर्ण त्या कार्यक्रमाला 200 लोक आणि कार्यक्रमाला स्वयंसेवकांना म्हणे 2 लाख. हे आकडा कुठून येतो, कसा येतो, बरे बसवायचे कसे, जागा किती, क्षेत्रफळ किती, बसतात कसं काय. तर म्हणे कार्यक्रमाला 5 कोटी लोक आले, 2 कोटी लोक आले, 2 लाख लोक आले. जरा वाघमारे तुमच्या जवळ जरा एकदा जागा मोजायला पाठवा कोणतरी, जरा घ्या ते मलाही माहिती जागेचं, पण एकदा म्हणजे काही तारतम्य नाही, काहीतरी बोलायचं, काहीतरी सांगायचं. त्यात मला एक हाके सरांना या ठिकाणी विचारायचंय की तुम्ही प्राध्यापक आहे, मला जरा एका प्रश्नाचं उत्तर द्या हाके साहेब. आता तुम्ही एवढे फिरता राज्यभर, लायकी आणि पात्रता कशाहून ठरवता तू? म्हणजे कधी कधी आता तुमच्याबद्दल कमेंट येतात, माझ्याबद्दल येतात, तुमच्याबद्दल येतात. आता तुमच्या तर सगळ्याचे तुम्ही प्राध्यापक आहात, पण मी पण माझंही शिक्षण झालंय. मग आता ह्या विचारणार जे काय लायकी विचारणाऱ्याला मला एकदा सांगायचं आहे की बाबा ते येड्यापेक्षा आमचं शिक्षण जास्त, ते येड्यापेक्षा आमचं वय जास्त, ते येड्यापेक्षा जर आर्थिक न म्हणता असेल तर आमची प्रॉपर्टी जास्त. मग प्रॉपर्टी म्हणजे लायकी कशात? कारण जर वजनात बी म्हणलं तर त्याच्यापेक्षा आपलं वजन जास्त. बरं दिसण्यात म्हणलं तर त्याच्यापेक्षा दिसायलाही बरा. लायकी पात्रता जर हाके साहेब सांगा एकदा ठरवतात कशाहून? मला बऱ्याच दिवसाचा प्रश्न एकदा कळू तर द्या. बरं राहिला प्रश्न लोकसंख्या जमवायचा. ठीक आहे, तू जमवली असेल लोकांना खोटं सांगून, जेव्हा वेळ येईल ना तुझ्यापेक्षा आजही सांगतो 10 पटीने आम्ही त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या जमवू. त्यात सुद्धा आम्ही कमी पडणार नाही.
अरे मग सगळ्याच बाबतीत आम्ही त्या ठिकाणी पुढे, बोलण्यात पुढे, भाषणात पुढे, आम्ही संस्कारानं पुढे, विचारानं पुढे, आणि आम्ही सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्यात सुद्धा पुढे आहे. जर असं असताना काही भामटे आम्हाला विचारतात, अरे तुम्ही त्याच्यावर बोलता त्याची तुमची पात्रता आहे का? म्हणून जरा एकदा ह्या पात्रतेसाठी डिबेट झाली पाहिजे आणि एकदा जरा आपली सगळ्यांची पात्रता आणि त्याची पात्रता एकदा सांगितली पाहिजे. परंतु जनतेनं, या राज्यातल्या लोकांना या ठिकाणी कोणाची पात्रता काय ते ओळखून घेतलंय. खरं तर मी सांगतो बटुळे बाबा, ते तुमच्या मराठवाड्यानं त्याला फोपवू दिलं, त्याला वर येऊ दिलं. आमच्याकडे अशी पद्धत आहे विदर्भात, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही, आमच्याकडे एक शहराचं झाड असतं, शहराचं आहे ना आपल्याकडे शहराचं झाड. ते काय होतं अंगाला त्याचा जर धक्का लागला तर उत्तय त्याच्या बाजून गेलं तर आमच्याकडे शहराचं झाड उगवलं की त्याला जागीच मुंडक्यावर पाय देऊन खोडल्या जातं, दाबल्या जातं. तुम्ही या शहराचं झाड वाढूच काऊन द्याला मला हेच कळत नाही मराठवाड्यानं. तेव्हा जर ते शहराचं झाड जागीच दाबलं असतं तर आज महाराष्ट्राला हे सगळा त्रास झाला नसता. दुसऱ्या दिवशी दाबलं साहेब, मुंडकं वर निघलं ना. नाही आपल्याकडे आता सगळे शेतकरी आहे, एका कुऱ्हाडीच्या दणक्या शहराचं झाड, तसं हे शहराचं झाड वाढूच काऊन दिलं. परंतु आता मात्र हे चालणार नाही. आणि आम्ही काही कुणा जातीबद्दल बोलत नाही, कोणत्या धर्माबद्दल बोलत नाही. आमची काही कुण्या जातीशी दुश्मन नाही, कुण्या जातीशी भांडण नाही. मी तर सांगितलं, यापूर्वीच्याही अनेक सभेत सांगितलं की कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला विचारा, गावगाड्यातल्या, तांड्यातल्या, वाड्यातल्या, वस्तीतल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी विचारा. आम्ही त्यांच्यासाठी त्या ठिकाणी लढत आलो. आंदोलनाच्या बाबतीत सुद्धा जर विषय केला, काही जण म्हणत असतील की आंदोलन त्यांनी भरपूर केले, अरे तू 10-12 आंदोलन केले असेल. पाट्यानं 180 आंदोलन केले हाके साहेब, त्यातले 103 गुन्हे दाखल आंदोलनाचे. त्यामुळे आंदोलनातही आम्ही कमी नाही. आणि असे आंदोलन केले, या सगळ्यांना माहिती आहे की त्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळाला. ते आंदोलन काही अर्धवट सोडले नाही. त्यामुळे आंदोलनात सुद्धा आम्ही कमी नाही. आणि आम्ही आंदोलन करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन केलं. आम्ही काही फक्त स्वजातीसाठी त्या ठिकाणी भांडलो नाही. बरं, तुम्ही तुमची मागणी मागा, तुम्ही स्वतःच्या जातीसाठी लढा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही शासनाकडे मागणी मागा, तुम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करा, तुम्ही राष्ट्रपतीकडे मागणी करा, पंतप्रधानाकडे मागणी करा. परंतु ती मागणी करत असताना ती संविधानिक पद्धतीने असली पाहिजे. आणि ती करत असताना इतर जातीला नाव ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, ही गोष्ट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. परंतु उठसूट स्वतःचा त्या ठिकाणी TRP मिळवण्यासाठी, स्वतःचं भलं करण्यासाठी आणि स्वतःला हजारो कोटीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी बटुळे बाबांनी सांगितलं, हे सगळा उठाठेव त्या ठिकाणी चाललाय. परंतु आता या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस जागा झालाय. मराठा समाजाच्या प्रत्येक गावातल्या लोकांना त्या ठिकाणी कळालंय. म्हणून आज कोणी जात नाही. मी काल परवा बघितलं हाके साहेब की त्यांच्यासोबत राहणार ते दुसरा एक काय ते गावागावात जाऊन म्हणतायत की बाबा तुम्हाला शपथ या, कोणता कुठे का कटे या, तुम्हाला शपथ आहे, यावंच लागतं. आणि सभेला लोक किती 20-20, 30-30 लोक, आणि त्यांना शपथा घालून बळजबरीने त्या ठिकाणी बोलवले जाते. लोकांना कळलं की ही काही लढाई समाजासाठी नाही, ही काही लढाई आरक्षणासाठी नाही, ही लढाई स्वतःच्या स्वार्थासाठी आहे आणि स्वतःचं भलं करण्यासाठी आहे. त्या ठिकाणी जमिनी घेतल्या, त्याचा आता काल परवा महाराजांनी त्या ठिकाणी दाखवलं. अशा अनेकांनी जमिनी घेतल्या, अनेकांचे घरं, प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी त्या आंदोलनाच्या माध्यमातून वाढल्या. त्यामुळे हे सगळं नाटक कशासाठी चालू आहे हे सगळ्यांना माहित आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही. आम्ही सांगितलं की संविधानानुसार, घटनेनुसार मराठा समाजाला जशा पद्धतीनं आरक्षण देता येईल तसं द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु चुकीच्या पद्धतीनं आणि इतर जातीला कमी लेखून ह्या गोष्टी कोणी करू नये, तेच सांगण्यासाठी आणि ओबीसीचं एकत्रित येण्यासाठी आजचा हा लढा या ठिकाणी उभारला गेलाय. आपल्या गावातून आज विदर्भामध्ये ही टिंगी आज पेटवली आहे, तिचा वनवा झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. या ठिकाणी हाके सर असतील, नवनाथजी वाघमारे साहेब असतील, हे याच्यावर सविस्तर बोलतील. परंतु आपण सगळ्या ओबीसींनी या पुढच्या काळात एकत्रित येणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. एवढंच या प्रसंगी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय ओबीसी.